महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनं मतदार यादीचं संक्षिप्त निरीक्षण जे आहे त्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे। याच्यामध्ये मतदार यादीचं पुनरीक्षण म्हणजे मतदार यादीमध्ये नावं ॲड करणं, डिलीट करणं, दुरुस्त करणं, या कार्यक्रमाबरोबरच मतदान केंद्रांचं जे आहे ते रॅशनलायझेशनसुद्धा अपेक्षित आहे। रॅशनलायझेशन म्हणजे मतदान केंद्र योग्य पद्धतीनं असलं पाहिजे, योग्य संख्येनं तिथं मतदार असले पाहिजेत, अशा पद्धतीचं एक भारत निवडणूक आयोगानं 20 तारखेला मागच्या महिन्याच्या कार्यक्रम जाहीर केला आणि 25 जूनपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्याच्यामध्ये गृहभेटी आहेत, त्यानंतर आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे रॅशनलायझेशन, रिअरेंजमेंट ऑफ पोलिंग स्टेशन्स म्हणजे मतदान केंद्रांच्या पुनर्रचना आवश्यक तिथे आहेत। त्यानंतर आपले जे इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड आहेत किंवा मतदार यादी आहे याच्यामध्ये जे काही दोष आहेत, याच्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील, काही डिलिशन्स करायचे असतील, काही नव्यानं नावं ॲड करायची असतील तर तोही कार्यक्रम त्याच्यामध्ये आहे। त्यानंतर काही प्रशासकीय कामं आहेत म्हणजे कंट्रोल टेबल आणि फॉर्मॅट 1 ते 8 जे आहे आम्हाला ज्याला काय म्हणतो आपण डेटा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं आवश्यक असतात ती कामं करायची आहेत। आणि 1/7/2024 ही क्वालिफाईंग डेट गृहीत धरून अंतिम मतदार यादीचं प्रारूप प्रसिद्ध करायचं आहे। अशा पद्धतीची कामं याच्यामध्ये आहेत। आता याला मुळात भारत निवडणूक आयोगानं काही तारखाही ठरवून दिलेल्या आहेत। म्हणजे आपला जो जुना रोल आहे, जो आपण लोकसभेला वापरला तो, आणि आता आपण त्यानंतर ज्या काही दावे हरकती आल्या त्यांचा विचार करून ज्या काही पुरवण्या तयार झाल्यात त्या मिळून एक इंटिग्रेटेड ड्राफ्ट रोल जो आहे तो प्रसिद्ध करायचा आहे आपल्याला 25 जुलैला। त्यानंतर स्पेशल कॅम्पेनच्या काही तारखा दिलेल्या आहेत की मतदार यादीच्या बेसिकली शुद्धीकरणासाठी नावं ॲड करणे, नावं कमी करणे, नावं दुरुस्त करणे यासाठी स्पेशल कॅम्पेन घेण्याच्या सूचना दिल्यात। शनिवार रविवार असाव्यात अशा पद्धतीचे भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित तारखा ठरवाव्यात अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे। आता ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याकडं मतदार यादीच्या संदर्भामध्ये जे क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स येतील ते आपल्याला 19 ऑगस्ट 2024 पर्यंत डिसाईड करायचे आहेत आणि आपल्याला अंतिम मतदार यादी जी आहे ती 20 ऑगस्ट 2024ला जाहीर करायची आहे। त्यानंतरही मतदार यादीमध्ये बेसिकली नावं ॲड करणे, कमी करणे, दुरुस्त करणे हे चालू राहतं, परंतु 1 जुलै 2024 या क्वालिफाईंग डेटवर ड्राफ्ट रोल प्रसिद्ध करणं, त्यानंतर क्लेम्स ऑब्जेक्शन्स घेणं, ते डिसाईड करणं आणि अंतिम मतदार यादी जी आहे ती 20 ऑगस्ट 2024ला पब्लिश करणं, जी यादी आपली विधानसभेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी असेल। अशा पद्धतीचा एक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगानं आणि आपल्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला आखून दिलेला आहे। त्या कार्यक्रमाला 25 जूनपासून आपली सुरुवात झालेली आहे। आता खरं तर ही बाब अगोदरच आपल्याशी चर्चा करणं गरजेचं होतं, परंतु आपल्याला माहिती आहे 1 तारखेपर्यंत आपल्याकडं पदवीधर, शिक्षक त्या निवडणुका होत्या, 1 तारखेला काउंटिंग होतं, त्यामुळे 1-2 दिवस थोडे जादाचे लागलेले आहेत। परंतु ह्या ज्या संक्षिप्त पुनरीक्षण आहे मतदार यादीचं
आणि मतदान केंद्रांचं जे रॅशनलायझेशन आणि रिअरेंजमेंट आहे याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत, ज्या जनतेच्या निदर्शनाला आपल्या माध्यमातून आम्ही आणू इच्छितो, त्याच्याबद्दल मला थोडीशी आपल्याशी चर्चा करायची होती. म्हणून आपल्याला आजच्या ह्या वार्ताहर परिषदेला येण्याची विनंती केली. त्यात एकतर आता आपण लोकसभेच्या वेळी पाहिलं की मतदार यादीत नावं नसलेल्या तक्रारी माझ्या ज्ञानाप्रमाणे फारशा काही आढळल्या नाहीत. तरी पण लोकसभेच्या वेळी ज्या लोकांना मतदान करता आलं नाही आणि जी लोक मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत, अशा सगळ्या लोकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण ऑनलाईन पद्धतीनं किंवा आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घेण्यासाठीचे अर्ज सादर करावेत. ज्यांच्या नावांमध्ये काही त्रुटी असतील, चुका आढळल्या असतील, त्यांनी देखील आवश्यक तो 8 नंबरचा फॉर्म भरून आपल्या नावाच्या दुरुस्त्या करून घ्याव्यात. कुटुंबातील कोणी व्यक्ती कायमस्वरूपी बाहेरगावी निघून गेली असेल शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा दुर्दैवानं मयत झाली असेल आणि त्या व्यक्तीचं नाव जर मतदार यादीमध्ये असेल तर अशाही व्यक्तींची नावं मतदार यादीतून कमी करण्यासाठी कुटुंबियांनी आवश्यक ते फॉर्म भरावेत अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं माध्यमातून विनंती करू इच्छितो. याचबरोबर मतदार यादीमध्ये जर समजा आपला फोटो व्यवस्थित नसेल किंवा एपिक कार्ड ज्याला आपण इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्डवरची काही माहिती जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर त्याहीसाठी अर्ज करता येतो. ते अर्ज कृपया सर्व पात्र आणि आवश्यक असलेल्या मतदारांनी करावेत अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. याच्यानंतरचा दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला यावेळी हाती घ्यायचा आहे, तो आहे मतदान केंद्रांचं बेसिकली रिअरेंजमेंट किंवा ऑर्गनायझेशन, रॅशनलायझेशन. लोकसभेच्या वेळी काही ठिकाणी आमच्या असं निदर्शनाला आलं की काही मतदान केंद्रांमध्ये खूप जादा संख्येनं मतदार झाले. 1500ची आपली मर्यादा आहे, परंतु 1500च्या मर्यादेमध्ये मतदार असल्यामुळे काही केंद्रांवर मतदानासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागत होता, कारण तिथे गर्दी उसळलेली होती. मग आता त्याचं रिअरेंजमेंट करत असताना मतदारांची संख्या ही कशी केंद्रावर कमी करता येईल, शेजारच्या केंद्रामध्ये किंवा नवीन केंद्र उभं करून मतदार कसे आपल्याला त्याच्यात सामावून घेता येतील या दृष्टीनं एक नियोजन आम्ही करतो आहोत. दुसरी गोष्ट, भारत निवडणूक आयोगानं आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापन करायला परवानगी दिलेली आहे. जे आपले उपनिबंधक सहकारी संस्था जे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संपर्कात आहोत. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये एक संपूर्ण केंद्र होऊ शकतंय त्या संस्थेसाठी म्हणजे किमान 1000, 1100, 800 मतदार असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात देता येईल, जिथे 2 किंवा 3 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले मतदार एकत्र करून एखाद्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मतदान केंद्र स्थापन करणं शक्य आहे. त्याच्याही शक्यता तपासून घेण्याच्या, पडताळणी करण्याची आमची कार्यवाही चालू आहे. आपल्या माध्यमातून मी सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना विनंती करतो की कृपया आपल्या आवारामध्ये, आपल्या प्रिमायसिसमध्ये जर मतदान केंद्र स्थापन करण्यास आपण सहकार्य केलं तर आणखी सुविधा आपल्या सोसायटीमधल्या सगळ्या मतदारांना उपलब्ध होईल आणि मतदानाचं प्रमाण वाढू शकेल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्या दृष्टीनं हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आपण यावेळी करणार आहोत। हा खरं तर मागच्या वेळी पण असा प्रयत्न आपल्याकडे झाला, परंतु आपल्या 7300 मतदान केंद्रांपैकी फक्त 16 मतदान केंद्र आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये शिफ्ट करू शकलो। आता ती संख्या पुरेशा प्रमाणात वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याला आम्हाला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सहकार्याची आणि मदतीची गरज आहे। आमचे कर्मचारी ज्यावेळी हाऊसिंग सोसायटीमध्ये येतील त्यावेळी त्यांना प्रवेशही दिला पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे, असं एक आव्हान आपल्या माध्यमातून करतो। आणि आपल्याला सांगू इच्छितो की सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे चेअरमन आणि सचिव आहेत हे सहकार कायद्यानुसार बूथ लेवल व्हॉलंटियर्स म्हणून त्यांना जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ती त्यांची जबाबदारीसुद्धा आहे की मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेला मदत करणं ही त्यांची जबाबदारी आहे, हे त्यांचं कर्तव्य देखील आहे। तर आता आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये सहकार विभागाचे 12 वॉर्ड आहेत। वॉर्डनिहाय आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बैठका घेतो आहे आणि त्या माध्यमातून हा एक मोठा विषय हाताळण्याचा आमचा प्रयत्न असेल। यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तात्पुरती किंवा मंडपातल्या मतदान केंद्रांची संख्या खूप आहे। म्हणजे 2100च्या दरम्यान 2083 मतदान केंद्र आपली लोकसभेच्या वेळी मंडपामध्ये होती। त्यांची संख्या कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारी कार्यालयांच्या पक्क्या इमारतींचा शोध घेणं आणि तिथे मतदान केंद्रांचे प्रस्ताव करणं हा एक आताच्या आमच्या समरी रिव्हिजनचा एक आमचा भाग राहणार आहे। म्हणजे आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की पाऊस पडू नये म्हणून आपण मंडप वॉटरप्रूफ केले। पाऊस पडला नाही, परंतु ह्युमिडिटी होती। आतमध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांना आणि मतदारांना थोडी गैरसोय सहन करावी लागली। ही तात्पुरती मतदान केंद्र जर आपण पक्क्या इमारतीमध्ये शिफ्ट करू शकलो तर मला खात्री आहे की मतदारांना जी गैरसोय होती आहे ती कमी करण्याचा आपला प्रयत्न जो आहे तो यशस्वी होईल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला मतदानासाठी लोकांना सुविधा उपलब्ध करून देता येतील। अशा पद्धतीनं आम्ही जे काही उपक्रम ह्या संक्षिप्त पुनरीक्षणामध्ये राबवतोय त्याची माहिती राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना देण्यात आलेली आहे। आमचे जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे, त्यांच्या आम्ही वारंवार बैठका घेतोय आणि आपल्या माध्यमातून आम्ही काही जे आव्हानं करू इच्छितो त्यातलं पहिलं आव्हान आहे की मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे, नाव कमी करणे, नाव स्थलांतरित करणे, नाव दुरुस्त करणे ही जशी त्या मतदाराची आवश्यकता असेल त्या पद्धतीनं त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावा। ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये अडचण असेल तर आमचे बूथ लेवल ऑफिसर्स, आमचं CPS हे त्यांना सर्वतोपरी मदत करेल। त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारामध्ये मतदान केंद्र स्थापन करायला आपण कृपया जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आपल्या सोसायटीतल्या आणि आजूबाजूच्या सोसायटीतल्या मतदारांची सोय होईल आणि विधानसभा जी आपली आता येऊ घातलेली आहे निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदारांना आणखी चांगल्या सुविधा देऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा आपला प्रयत्न राहील। तर हा अशा पद्धतीनं एक संक्षिप्त मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी अंतर्भूत आहेत हेही मी आपल्याला सांगितलेलं आहे। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून आपण कृपया ह्याला प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून ह्या सर्व गोष्टी आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले वाचक आहेत त्यांच्यापर्यंत पोचतील आणि आमचे जे कर्मचारी जातील त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य होईल।
धन्यवाद. भारत निवडणूक आयोग ठरवणार ते त्यांचे अधिकार आहेत, आपण नाही ठरवू शकत. नाही, टेंटेटिव्ह येत नाहीत. आपल्यालाही माहिती आहे की प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जाहीर केली की आपल्या लक्षात येतात. जी जी नाही नाही सीईओनी आव्हान केलं होतं. आपले जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत की ज्या सोसायट्यांना मतदान केंद्र त्यांच्या प्रिमायसिसमध्ये घ्यायची त्यांनी मेल करावा सीईओ साहेबांना, असं एक त्यांनी आव्हान केलं होतं. त्याची तारीख आज दिलेली आहे. एप्लीकेशन कर लो या हमारे लोग आएंगे वो पूछेंगे तो हाँ, हम तो रैशनलाइजेशन का प्रपोजल करने तक ये प्रोसेस जारी रखेंगे. जी कर सकते हैं, या हमारा जो CPS है वहाँ जाके भी बता सकते हैं कि हमारी सोसाइटी में पोलिंग स्टेशंस हम एस्टेब्लिश करने के लिए तैयार हैं. अभी क्या है कि कई सोसाइटी ऐसी रहेंगी कि उनके जो वोटर्स हैं वो उनके ही बिल्डिंग में रहते हैं, ऐसा एक आधा पोलिंग स्टेशन रहेगा. लेकिन कई पोलिंग स्टेशन ऐसे रहेंगे कि 2-3 सोसाइटी के जो मतदाता है वो अलग अलग रहेंगे. तो सोसाइटी की ये तैयारी होनी चाहिए कि कम से कम पोल डे के दिन हम दूसरे लोगों को अलाउ करेंगे वोटिंग करने के लिए हमारे प्रीमाइसिस में आने के लिए. अगर इसके लिए थोड़ा बहुत रीअरेंजमेंट करना पड़ता है तो वो तो हम करने वाले हैं. नाही, आता काय आहे की अर्ज घेणं सुरू आहे. ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. आपल्याला पाहिजे असतील तर समेळ साहेब आपल्याला संख्या पण देऊ शकतील. एक्झॅक्ट 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर तीनही प्रकारचे किती अर्ज आलेले आहेत ते सांगतील ते तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.